मित्रहो, जय भीम. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल केला जातो आहे. या व्हिडिओमध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. हा व्हिडिओ एकदा आपण बघूया, कारण ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी दुसरा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांची काय भूमिका आहे हे देखील आपण बघणार आहोत. पण सुरुवातीला सध्या जो व्हिडिओ व्हायरल केला जातो आहे तो एकदा बघूया. आरक्षणामध्ये विभाजन व्हावं आणि सत्ते आणि संख्याप्रमाणे देण्यात यावं, त्यांच्या पद्धतीने आरक्षणामधलं हा खरा त्याचा प्रश्न आहे. आणि विचारणाऱ्याला एवढं सांगतो की सामाजिक न्याय हा जर पोचवायचा असेल तर आरक्षणामध्ये विभाजन होणं गरजेचं आहे. तो मागासलेला आहे, त्याला पुढे येण्यासाठी जे जे उपाययोजना कराव्या लागतील ते करण्याची गरज आज आहे. आणि म्हणून मातंग समाजाचं जे आंदोलन चाललेलं आहे की आरक्षणामध्ये विभाजन असलं पाहिजे, त्याला पूर्ण पाठिंबा. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या असं लक्षात आलं असेल की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला पाठिंबा आहे. पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये, म्हणजे सध्या जो लेटेस्ट मधला व्हिडिओ आलेला आहे त्या व्हिडिओमध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर काय म्हणतायत ते एकदा बघूया. महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुप्रीम कोर्टाचा निर्णय वर्गीकरणाच्या संदर्भात लागला होता किंवा लागला आहे, त्याला अनुसरून जस्टिस बदर साहेबांची एक समिती स्थापन करण्यात आली. मुळात आंध्र प्रदेशच्या जुन्या निर्णयाप्रमाणे वर्गीकरण करण्याचा अधिकार जो आहे हा राज्य शासनाचा नाही, तो पार्लमेंटचा आहे असं त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. एससी एसटीची जी यादी आहे त्या यादीमध्ये काहीही बदल करायचा असेल तर तो अधिकार हा पार्लमेंटला आहे. पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाने तो अधिकार घेतला आणि त्यांनी निर्णय दिला. वर्गीकरणाच्या संदर्भात कोणाच्याही मनामध्ये दुमत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु ते वर्गीकरण कसं झालं पाहिजे, कास्ट वाईज सबकास्ट वाईज झालं पाहिजे की ज्या पद्धतीने जेएनयू सारख्या इन्स्टिट्यूशन्स आहेत की त्या रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये सुद्धा आणि जनरल कॅटेगरीमध्ये सुद्धा काही प्रिन्सिपल्स पाळून इक्वल डिस्ट्रीब्युशनच्या तत्वावरती ते त्या ठिकाणी राबवतात अशी असणारी परिस्थिती आहे. दुर्दैवाने मी असं म्हणेन की जस्टिस बदर यांची समिती जी आहे या समितीने काही एक्सपर्ट्स, संस्था किंवा लोक इन्व्हॉल्व करून घेतलं नाही तर सरसकट त्यांनी 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 10 असं डिव्हिजन, एक क्लब करून डिव्हिजन करून ते मोकळे झाले. ते डिव्हिजन सायंटिफिक आहे की नाही याचं तपासण्यात आलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी या व्हिडिओमध्ये थोडीशी वेगळी भूमिका मांडलेली आहे. खरं तर ही भूमिका सगळ्यांचीच भूमिका आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण मातंग समाजाच्या मागणीला आपण विरोधच केलेला नाही. आपली जी मागणी आहे ही मागणी अशी आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य सरकारला नाही, त्याच्यामुळे राज्य सरकारने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये. जर आरक्षणाचं उपवर्गीकरण करायचं असेल तर सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे राज्य सरकारकडे तशा प्रकारचा इम्पेरिकल डेटा असला पाहिजे. पण राज्य सरकारकडे एकतर पॉवरही नाही त्याचे आणि राज्य सरकारकडे त्याचे इम्पेरिकल डेटाही नाही. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टींना आपला विरोध आहे. कारण जर राज्य सरकारने याचं उपवर्गीकरण केलं तर हे राज्यघटनेच्या बेसिक स्ट्रक्चरचं उल्लंघन ठरतं, एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर राज्य सरकारला हे करायचं असेल तर अगोदर याच्यावरती एक संवैधानिक आयोग स्थापन केला पाहिजे. बदर कमिशन म्हणजे बदर समिती किंवा बदर आयोग जो स्थापन करण्यात आला हा संवैधानिक आयोग नव्हता.
हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की संविधानामध्ये ज्या काही आयोग नेमण्याची तरतूद करण्यात आलेली आहे त्या नियमानुसार हा आयोग स्थापन करण्यात आलेला नव्हता. राज्य सरकारने हा आयोग स्थापन केला आणि राज्य सरकारने एक समिती आयोग स्थापन करून याचा अभ्यास केला, जो घटनेमध्ये कुठेही बसत नाही. त्याच्यामुळं जर याच्यामध्ये तुम्हाला जर पुढची प्रक्रिया करायची असेल तर भारतीय राज्यघटनेमधल्या 340व्या कलमाचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि एक संवैधानिक आयोग इथे स्थापन करावा लागेल. पण संवैधानिक आयोग नसताना त्या आयोगाचा अहवाल स्वीकारून आरक्षणाचं उपवर्गीकरण करणं हे भारतीय राज्यघटनेचं मूलभूत चौकटीचं उल्लंघन ठरतं. त्याच्यामुळं जर इथे इम्पेरिकल डेटाच नसेल तर आरक्षणाचं उपवर्गीकरण कशाच्या आधारावरती करणार आहेत हा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळं बौद्ध समाजाने याला विरोध केलेला आहे. बौद्ध समाजानेच म्हणून नाही तर अनुसूचित जातीतल्या जवळपास सगळ्याच जातींनी याला विरोध केलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने काही गाईडलाईन दिलेले आहेत. ते म्हणतं की जर असं करायचं असेल तर राज्य सरकारकडे त्याचा इम्पेरिकल डेटा असणं गरजेचं आहे. पण राज्य सरकारकडे कुठल्याही प्रकारचा इम्पेरिकल डेटा नाही. राज्य सरकारने 2 अभ्यास केलेले आहेत. एक म्हणजे बार्टीचा अभ्यास आहे, बार्टीने अहवाल तयार केलेला आहे. दुसरा बदर समितीचा अहवाल आहे. बार्टीचा अहवाल हा फक्त 32 पानाचा अहवाल आहे, याच्यामध्ये काहीही नाही. हा अहवाल सरळ कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकण्यासारखा अहवाल आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे बदर कमिशनचा रिपोर्ट आहे तो आणखीनही जनतेसमोर आलेला नाही, पण डायरेक्टली त्याच्यावरती सूचना मागवलेल्या आहेत. जर असं करत असेल तर कुठलाही समाज हे मान्य करणार नाही. त्याच्यामुळे आपण त्याला विरोध केलेला आहे. जर आरक्षणाचं उपवर्गीकरण करायचं असेल तर ते सायंटिफिक मेथडनं झालं पाहिजे. आणि सायंटिफिक मेथड ही राज्यघटना सांगते की तुम्ही आयोग स्थापन करा. आयोग स्थापन करून इम्पेरिकल डेटा कलेक्ट करा. इम्पेरिकल डेटा कलेक्ट झाल्यानंतर त्याच्यावरतीचा निर्णय घ्या. पण तसं काहीही केलं जात नाही. डायरेक्टली राज्य सरकार यावरती निर्णय घ्यायला निघालेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संविधानाच्या आर्टिकल 341 मध्ये जे काही पॉवर्स आहेत ते संसदेला आणि सुप्रीम कोर्टाला आहेत. आणि हे 2005च्या ईव्ही चिन्नय्या वर्सेस आंध्र प्रदेश या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं राजकीय हस्तक्षेप करून किंवा ज्याच्यावरती राजकीय प्रभाव असलेल्या निकालावरती आपण अवलंबून न राहता हा जो निकाल आहे या निकालाला आपल्याला पुढे चॅलेंज करावं लागेल. आणि म्हणून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं आहे की जर तुम्हाला करायचंच असेल तर ते सायंटिफिक मेथडनं झालं पाहिजे. आणि हीच डिमांड सगळ्यांची आहे. मातंग समाजाच्या मागणीला कोणी विरोध केला नाही, पण आपला जो विरोध आहे तो विरोध आहे राज्य सरकारच्या कृतीला, तो विरोध आहे भारतीय राज्यघटनेच्या बेसिक स्ट्रक्चरच्या उद्ध्वस्त करण्याच्या या कृतीला, आणि तो विरोध आहे हे कुठल्याही प्रकारे सायंटिफिक तऱ्हेनं होत नाही, याला आपला विरोध आहे. त्याच्यामुळे ही विरोधाची जी बाजू आहे हीच बाजू ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आरक्षणाचं उपवर्गीकरण करायला काही हरकत नाही, ते केलं गेलं पाहिजे, पण त्याची मेथड काय असली पाहिजे हे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि आपला मूळ मुद्दा हाच आहे की राज्य सरकार जी मेथड वापरत आहे ती चुकीची आहे. त्याच्यामुळे इथे सायंटिफिक आरक्षणाचं उपवर्गीकरण होऊ शकत नाही आणि राज्य सरकार ते करत नाही, आणि म्हणून आपला विरोध आहे. त्याच्यामुळं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा पहिला व्हिडिओ ऐकत असताना दुसरा व्हिडिओ देखील आपल्याला थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला नेमकं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या या भूमिकेविषयी काय वाटतं? आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला तुमचा विरोध आहे का? आणि असेल तर का आहे? आणि जर आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध नसेल आणि उपवर्गीकरण व्हावं असं वाटत असेल तर ते कुठल्या मेथडनं झालं पाहिजे? तुम्हाला नेमकं काय वाटतंय सांगायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.